श्रीराम. संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात. आपण कोणतंही कृत्य करत असताना ज्याकरता ते कृत्य आरंभलं ते जसं आपल्या डोळ्यांसमोर असतं त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरता घेतलं त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणं, मी भगवंताचा आहे हे जाणणं, याचं नाव अनुसंधान ठेवणं. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण मी विषयाचा आहे असं भ्रमाने वाटू लागतं. संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असं सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणं म्हणजे विषयाचा नाही, मी भगवंताचा आहे असं मनाला सांगणं आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणं आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणं म्हणजे तेच नाम सतत घेणं. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता ना, पण राम तुम्हाला ओळखता येणार कसा? रामदर्शन व्हायला रामाचं अंतर काटता आलं पाहिजे, रामाला पक्क ओळखता आलं पाहिजे आणि याकरता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधनं केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरं, पण भाव ठेवून साधनं केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणं. आपण सर्वस्वी देवाचं होऊन राहावं म्हणजे आपण जे काही करतोय ते सगळं अर्पणच होतं. ज्याने त्याने आपलं हित ओळखून वागणं जरुरीच आहे. कल्याणाचा मार्ग कोणी दाखवील, पण त्याप्रमाणे वागणं हे ज्याचं त्याच्याकडे. बंधनाला खरं कारण परिस्थिती नाही, आपल्याच मनाची ठेवण आहे. कोणत्या परिस्थितीत, कोणत्या काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखं एक भगवंताचं नामच तर आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणं हीच देवाची पूर्ण कृपा. अग्नीचा उपयोग तो करून घेण्यावरती आहे, तसा देवाचा उपयोग जसा करावा तसाच आहे. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येते आणि सिद्धी तर त्याज्य. मग परमेश्वराचं ध्यान करूच नाही की काय? तर ध्यान हे सिद्धी मिळवण्याकरता करू नये, परमेश्वर प्राप्तीकरता निष्काम बुद्धीनं ध्यान करावं म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धींचा उपयोग कधीही करत नाहीत, ते परमात्म स्वरूपात मिसळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवतात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रामध्ये दिसून येतं. श्रीराम.